सांगली महापालिका क्षेत्र रस्ते हस्तांतरणाविरोधात स्वाभिमानीच्या वतीनं महापालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। सांगली महापालिका क्षेत्रातील रस्ते हस्तांतरणाविरोधात आजपासून स्वाभिमानी विकास आघाडीनं महापालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। सांगली महापालिका क्षेत्र दारूमुक्त होण्यासाठी स्वाभिमानी आघाडीनं जोरदार प्रयत्न सुरू केलेत। सांगली महापालिका क्षेत्रातील रस्ते दारूसाठी हस्तांतर करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातोय। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सांगली महापालिका क्षेत्रातील रस्ते हस्तांतरित होऊ नयेत अशी मागणी करीत येत्या महासभेत असा विषय आणून तो मंजूर करू नये म्हणून प्रशासनावरती जन्मताच दबाव निर्माण व्हावा यासाठी आजपासून हे धरणं आंदोलन सुरू केलं आहे। या आंदोलनात नगरसेवक गौतम पवार, बाळासाहेब गोंधळे, शिवराज बोळाज, अश्विनी खंडागळे, हेमंत खंडागळे, सतीश साखळकर, आशिष कोरी, तानाजीराव सावंत, रेखा पाटील यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर नागरिक सहभागी झालेत। हे धरणं आंदोलन 3 दिवस चालू राहणार आहे। दारूची दुकानं बंद झाली म्हणल्यावर लगेच आमच्या सत्ताधाऱ्यांना त्या दारूवाल्यांची कळ आलेली आहे आणि दारूची दुकानं चालू राहावीत म्हणून लाखो रुपयांच्या वाटाघाटी करून ही दारूची दुकानं चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे। या राज्यातलं हे जे सरकार आहे, रामाचं नाव घेऊन आलेलं सरकार आहे, योगींचं नाव घेऊन आणि त्यागींचं नाव घेऊन आलेलं सरकार आहे। या सरकारला जर अशी दारूची दुकानं चालू करण्यासाठी रस्ते हस्तांतरणाचा घाट चालत असेल तर या सरकारचा सुद्धा निषेध करावा लागेल। आणि अशा प्रकारे मंदिरं हटवून तुम्ही दारूची दुकानं चालू करण्यासाठी जर का सुप्रीम कोर्टाचे आदेश दावलणार असाल तर तुम्ही नेमकं काय करताय? ही कुठली संस्कृती तुम्ही या राज्यात रुजवण्याचा प्रयत्न करताय? हा माझा या सरकारला सवाल आहे। SBN मराठीसाठी सुजित दोडके, सांगली।